मुंबईतल्या गिरगावमध्ये रोड खचलेला आहे, रस्ता खचलेला आहे। ठाकूरद्वार सिग्नल जवळ ही घटना घडली आहे। ज्या ठिकाणी मेट्रोचं काम सुरू आहे तिथेच हा रस्ता खचल्यामुळे त्यामध्ये बस अडकलेली आहे। त्या रस्त्यावरून बस जात असताना हा रस्ता खचला, त्यामुळे या ठिकाणी बेस्टची बस खड्ड्यात अडकलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। पोलीस आणि त्याचबरोबर महापालिकेचे इतर अधिकारी सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत जाधव। प्रशांत, रस्ता खचलेला आहे, त्यामध्ये बस अडकलेली आहे, सध्याचं काय नेमकं अपडेट्स आहे? आता साधारणतः 9:30च्या दरम्यान ही बस खचली होती। हॅलो हॅलो बोला बोला प्रशांत बोला तुम्ही। 9:30च्या दरम्यान ही बस खचली होती। मदत आणि बचाव कार्य सुरू होतं। या दरम्यान या बस मधल्या कोणत्याही प्रवाशाला म्हणजे लागलं नाहीये, ते सुखरूप आहे। म्हणजे लागलं नाहीये, ते सुखरूप आहे। ते आता बस काढण्याचं काम चालू आहे। एक क्रेन आलेली आहे, क्रेनच्या माध्यमातून ती बस खड्ड्यातनं बाहेर काढण्यात आली आहे। तर इथे आरोप प्रत्यारोप होत आहे। इथे बीएमसीने पण काम केलं होतं काही दिवसापूर्वी, त्यामुळे खड्डा झाला आहे। इथे एक मॉन्टे कार्लो म्हणून एक इमारत आहे, तर तिचं पण निर्माणाधीन आहे ती इमारत। नंतर मेट्रोचं पण काम सुरू आहे, क्रांतीनगर मेट्रोचं काम सुरू आहे। तर यापूर्वी ही अशीच एक घटना घडली होती, असाच रस्ता खचला होता। तर आपण बघू शकतोय की इथे क्रेनच्या माध्यमातून बस काढण्याचं काम सुरू आहे। तर आपल्यासोबत काही लोक पण आहे, त्यांनी आपल्यासोबत काही लोक पण आहे, तर त्यांनी हा प्रकार बघितला होता। काय नेमकं काय घडलं होतं? 2 मिनिटं, आता बस काढण्याचं काम सुरू आहे। तुम्ही बघू शकताय केवढा मोठा खड्डा आहे। किमान एक पुरुष तिथे सामावेल तेवढी तर आपण पाहतोय ही बस आता सध्या त्या खड्ड्यातून काढण्यात आलेली आहे। मोठा असा खड्डा आहे, साधारण 5 फूट खोल इतका हा खड्डा आहे आणि यातून ही बस आता काढण्यात आलेली आहे। प्रशांत, नेमका हा रस्ता खचण्यामागचं काही कारण सांगण्यात आलेलं आहे का? आरोप प्रत्यारोप तर होत आहेत, मात्र काही ठोस कारण यातून समोर आले का? कारण सांगण्यात येत आहे की इथे पाण्याचा निचरा होत नव्हता। इथे मोठ्या प्रमाणात जे पावसाचं पाणी होतं तर ते जमिनीखाली जात होतं। इथे मेट्रोचे काम पण सुरू आहे। एक निर्माणाधीन एक इमारत आहे, तर तिथे सुद्धा पाणी या भागात येत होतं। तर तिथे रस्ता व्यवस्थित केला होता आणि एक 3-4 दिवसापूर्वीही बीएमसीने एक इथे खड्डा केलेला होता। त्या खड्ड्यामुळे तिथे पाणी साचलं आणि तिथली जी वाळू आहे किंवा जी माती आहे तिथून तिचा निचरा झाला आणि तिथे हा भला मोठा खड्डा पडला आहे, असं प्राथमिकदर्शी आपल्याला दिसतंय। अगदी प्रशांत, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ठाकूरद्वार सिग्नल ही अतिशय वर्दळीची खरं तर पूर्ण तो परिसर आहे आणि अशा वर्दळीच्या ठिकाणी जर अशी घटना घडत असेल तर या पुढच्या काळात महापालिका प्रशासन काही ठोस पावलं उचलणार आहे का? रस्त्याचं सर्वेक्षण केलं जाणार आहे का? तुला माहिती असेल की ठाकूरद्वार हा पूर्ण गजबजलेला परिसर आहे। इथे हजारो वाहनं मिनिटाला इथून पास होत असतात आणि या ठिकाणी मेट्रोचं पण काम सुरू आहे। म्हणजे इथे पत्रे आहे, पत्र्यावर रस्ता तिथून वाहतूक केली जाते। तर भविष्यात यापेक्षाही मोठी हानी होऊ शकते। तर बीएमसी प्रशासनाने आत्ताच काळजी घेतली पाहिजे। बीएमसी, MMRDA यांनीही दोघांनी काळजी घेतली पाहिजे। लोकांचा जीव महत्त्वाचा आहे। सुदैवाने या जो सकाळी जी घटना घडली त्यात कोणालाही हानी झाली नाही, परंतु ती हानी होईल अशी काही घटना घडू नये याची काळजी घेतली पाहिजे। हानी होईल तिथपर्यंत वाट न पाहता महापालिकेनं सुद्धा या संदर्भात पावलं उचलावीत आणि रस्त्यांचं सर्वेक्षण करावं। धन्यवाद प्रशांत दिलेल्या माहितीसाठी।